केव्हा केव्हा आहे ना लाईफमध्ये असं फील होतं की आपल्या आजूबाजूला खूप लोक आहेत आणि आपलीच लोक आहेत, पण ती आपल्यासाठी अवेलेबल नाही आहेत. आपण त्यांच्याशी बोलायचा कितीही प्रयत्न केला तरी ते आपल्यासाठी अवेलेबल नसतात. आपण प्रत्येक वेळेस विचार करतो की आपण आपल्या मनातली गोष्ट ह्या व्यक्तीला सांगू, पण त्या व्यक्तीला आपली व्हॅल्यूच नसते. त्या व्यक्तीला दिसतंय की ही व्यक्ती आपल्याशी बोलायला खूप प्रयत्न करते, खूप तडपडते, पण त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला आपलं तडप बघून, आपलं ते बेचैनी बघून खूप हॅपीनेस भेटतो. आणि आपण एकटं राहून एवढा ओव्हर थिंकिंग विचार करून करून आपण आहे ना आतून एकदम खाली होऊन जातो, हॉलो, म्हणजे एकदम पोकळ होऊन जातो आपण आतून. आणि आपण विचार करतो, यार ह्या लोकांसाठी मी एवढं सगळं करते, दिवस रात्र करते, दिवसभर त्यांचा विचार करते, पण त्या व्यक्तींना माझ्यासाठी, माझ्याबरोबर 2 मिनिटं बोलण्यासाठी वेळ कसा नाही. आणि हाच विचार आपल्याला दिवसभर, म्हणजे तुम्ही दिवसभर कितीही काम करा, कितीही काय करा, बॅक ऑफ द माइंड नेहमी हीच गोष्ट असते की ह्या व्यक्तीला माझ्यासाठी वेळ नाही, ज्या व्यक्तीसाठी मी माझं सगळं सर्वस्व सोडलं. आणि हा व्यक्ती बघतोय की मी किती त्रासामध्ये, मला किती त्रास होतो ह्या गोष्टीचा, परंतु ह्या व्यक्तीला माझी अजिबात कीव येत नाहीये. मी एवढी वाईट आहे का? सो वाईट तुम्ही नाही आहात. वाईट तुमचे विचार आहेत की जे तुम्हाला वाईट ठरवतात. वाईट स्वतःबद्दल विचार करू नका. तुम्ही तुमच्या जागी बेस्ट आहात, बेस्ट, यू आर द परफेक्ट. पण समोरची व्यक्ती तुम्हाला ओळखू नाही शकत आहे, किंवा समोरची व्यक्ती टॉक्सिक आहे, त्याला तुम्हाला त्रासात बघून जो आनंद भेटतोय, दॅट इज कॉल्ड टॉक्सिक बिहेवियर. आणि हे तुम्हाला समजत नाहीये. सो ह्या सगळ्या गोष्टी लिहून काढा. दॅट इज नॉट अ गुड मेडिसिन देन रायटिंग. तुम्ही लिहून काढा, तुम्हाला खरंच खूप बदल जाणवेल तुमच्यात.